Today we are learn about the human respiration. In this point, brings about the inspiration and the expiration. याचे दोन महत्वाचे पार्ट्स आहेत. एक आहे इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे आतमध्ये हवा घेणे, त्याला आपण इन्स्पिरेशन म्हणतो. एक्सपिरेशन. एक्सपिरेशन दॅट इज एक्सचेंज ऑफ गॅसेस आउटसाइड फ्रॉम द बॉडी. शरीराच्या बाहेर टाकलेली जी हवा असते त्याला आपण म्हणतो एक्सपिरेशन. अँड द गॅसेस एक्सचेंज there occurs inside the lungs. आणि जनरली ही क्रिया कुठे होत असते? लंग्स. इथं पहा हे लंग्स दिसतात. हे मोठे मोठे जे दिसत आहे ह्या रिप्स मध्ये, ह्या रिप्स म्हणजे बरगड्या, ह्या रिप्सच्या आतमध्ये लंग्स असतात. आता जनरली कोरोना चालू आहे. कोरोनाच्या म्हणजे कोरोनामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहे की रिस्पिरेशन कसं होतं, कोणता वायू आतमध्ये घेतला जातो, कोणता बाहेर टाकला जातो, कशाद्वारे ते आतमध्ये येतात, कसे येतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आज शिकायचं आहे. हिअर द ट्रान्सपोर्टेड ऑफ द ब्लड फ्रॉम द लंग्स टू डिफरंट टिश्यू पार्ट्स ऑफ द बॉडी. हिअर आता आपल्याला आपण ऑक्सिजन घेतो, म्हणजे तो ऑक्सिजन कोण घेतं? हे ब्लड वेन्स आहेत. इथं पहा ॲरो मी दाखवतोय. इथं हे लंग्स आहेत. त्या लंग्सच्या बाजूला इथं इथं दाखवलं आहे ॲल्व्हेलस. म्हणजे इथं ह्या ॲल्व्हेलसच्या बाजूला इथं ह्या ब्लड व्हेसल्स आलेले असतात. आणि ह्या ब्लड व्हेसल्स काय करतात? दे हॅव टू रिसीव्ह द ऑक्सिजन फ्रॉम द लंग्स. लंग्स मधून त्या घेतात आणि पुढे पोहोचवतात द डिफरंट बॉडी पार्ट्स ऑफ द टिश्यू. बॉडी पार्टच्या छोट्या छोट्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या आपण 11वीला टिश्यू शिकलेलो आहोत त्या टिश्यूंना ऑक्सिजन देण्याचं काम त्या करत असतात. Here, the respiratory system consists of the nose. The nose, that is the nostril. हा आहे nose म्हणजे nostril. Here, inside the presence of nasal cavity. याच्यामध्ये काय आहे? nasal cavity. Then, the internal ears. त्यामधली जी पोकळी असते त्याला म्हणजे internal ears. देन द नॅसोफॅरिंक्स. हा जो मधला पार्ट आहे हा इथं मी हात दाखवतोय पहा, दॅट इज द नॅसोफॅरिंक्स. देन द थ्रोट. हा जो इथला भाग आहे घसा, इथं हे माउथ आहे आणि हा नेसल कॅव्हिटी. याच्या दोघांच्या इथं जॉईंट झालेला जो पार्ट असतो त्याला म्हणतो आपण थ्रोट. नाउ द लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम रेफर टू द लॅरिंग्स. हा इथं पहा इथं दाखवलेला आहे लॅरिंग्स. इथं हात दाखवलेला आहे पहा लॅरिंग्स. हिअर दीज आर द लॅरिंग्स. देन द ट्रॅकिया. त्याच्या खालच्या बाजूला इथं ट्रॅकिया आहे पहा. इथं हा भाग आहे लॅरिंग्स. देन ट्रॅकिया. देन द ब्रँक्युल्स. ह्या आहे ब्रँक्युल्स. ह्या ज्या फांद्या दिसतात ना, ह्या छोट्या छोट्या फांद्या, त्याला म्हणतो ब्रँक्युल्स. देन द लंग्स. हा अख्खा भला मोठा जो दिसतो हा लंग्स आहे. अशा प्रकारे वेगवेगळे पार्ट्स आहेत. आता आपण एक एक पार्टचा अभ्यास करूया. नाउ फर्स्ट दॅट इज द नोज. पहिला पाहूया आपण नोज. व्हॉट इज द नोज? Nose has pair of slits. They are opening called as the external ears. बाहेरच्या बाजूने, इथं बाहेरच्या बाजूने जी मोकळे गोल दिसतात त्याला आपण नेर्स म्हणतो किंवा नाकपुड्या म्हणतो. हे बाहेरून दिसतात आपल्याला. दे एंट्री द इयर इनटू द नेसल कॅव्हिटी. त्याचा फंक्शन काय आहे नियर्सचं? NARES, नियर्स. त्याचं फंक्शन दे एंट्री द इयर इनटू द नेसल कॅव्हिटी. हवा आतमध्ये घेण्याचं पार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज द नेसल कॅव्हिटी. The nasal cavity is divisible into right and left nasal chamber. नाकपुड्या दोन बाजूला दोन असतात. That is, they are divisible into right and left nasal chamber. दोन्ही बाजूला दोन nasal chamber असतात. Now they are called as the mesmoid cartilage. त्याच्या आतमध्ये एक पातळ भाग असतो त्याला म्हटलं जातं मेस्तमॉइड चेंबर और मेस्तमॉइड. नाकपुडी आपण हलवतो पहा,
म्हणजे त्याच्यामध्ये कार्टिलेज असतं. कार्टिलेज हे मोडत नाही, ते फक्त वागतं, म्हणून त्याला म्हटलं जातं मेस्मॉइड कार्टिलेज. Each nasal chamber is further divided into the 3 region. मग ह्या त्याच्या नाकाच्या नाकपुड्या ज्या आहेत त्यांचे 3 भाग आहेत. नाव द प्रॉक्सिमल सगळ्यात टोकाला पुढचं पार्ट, इट इज द प्रॉक्सिमल पार्ट कॉल्ड ॲज द व्हेस्टिब्यूल. पुढचं टोक जे असतं त्याला काय म्हटलं जातं? व्हेस्टिब्यूल. इट स्किन हॅज हेअर अँड फिल्टरिंग द इयर. त्याच्यामध्ये छोटे छोटे हेअर्स असतात. हेअर दॅट इज द केस असतात. कशासाठी असतात? द द हेअर्स आर फिल्टरिंग द इयर. ते काय करतात? इयर फिल्टर करतात, हवा फिल्टर करतात. अँड दे आर ट्रॅप टू द डस्ट पार्टिकल. जे बाहेरून येणारे, बाहेर हवेमध्ये असणारे जे काही डस्ट पार्टिकल असेल, धुलीकण असेल, परागकण असतील, हे ते कॅप्चर करण्यासाठी, ट्रॅप करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नाव दिस आर सस्पेंडेड पार्टिकल इन द इनहेल्ड एअर. हवा आतमध्ये घेणे आणि हवा बाहेर सोडणे हे त्या व्हेस्टिब्यूलचं कार्य आहे. Then second, that is the respiratory part. What is the respiratory parts? Like the middle thin wall, highly vascular part, they are warming the air called as the respiratory parts. These are also called as the conditioner. हे मध्ये पार्ट दाखवला पहा इथं मधला, बरोबर. इथं हा जो पार्ट आहे हा दाखवलाय, त्याला म्हणायचं रिस्पिरेटरी पार्ट्स कॉल्ड ॲज द कंडिशनर. आपण म्हणतो एअर कंडिशनर. एअर कंडिशनर म्हणजे हवा त्याला वॉर्म पाहिजे, थोडीशी गरम पाहिजे, त्याच्यामध्ये मॉइश्चर पाहिजे, हे ठेवण्याचं काम हे कंडिशनर करत असतं मधला पार्ट. देन थर्ड दॅट इज द सेन्सरी चेंबर. आणि तिसरा पार्ट असतो सेन्सरी चेंबर. तिसरा पार्ट कुठं आहे? तिथं ह्या ठिकाणी सगळ्यात आतल्या बाजूला. The uppermost part lined by the olfactory epithelium, they are detected by the smell. वास. मग तो हवा आतमध्ये येताना आपल्याला त्या हवेचा सुगंध आला पाहिजे. मग मातीचा सुगंध वेगळा असतो, फुलाचा सुगंध वेगळा असतो, अगरबत्तीचा वेगळा असतो, प्रत्येकाचा वास वेगळा असतो, त्याला म्हणतो स्मेल. मग काय फंक्शन आहे त्याचं? They are useful for detection of the smell. That is the olfactory chamber. त्याला काय म्हटलं जातं? olfactory chamber. olfactory chamberचं कार्य काय आहे? They are detecting the smell. अशा प्रकारे हे झालं नेसल कॅव्हिटी म्हणजेच नोज. हे आता आपण एवढा भाग पाहिला, नेसल कॅव्हिटी म्हणजे नोज. नाउ द सेकंड दॅट इज कॉल्ड ॲज द फॅरिंग्स. आता आपण पाहूया याच्या खालचा पुढचा भाग. इकडून दाखवलाय पाहिजे फॅरिंग्स. फॅरिंग्स इथून तर इथपर्यंत एवढा जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं? फॅरिंग्स. हिअर इट इज डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स. फॅरिंगचे परत 3 पार्ट्स पडतात. इथून इथपर्यंत एवढा जो भाग दिसतो याला फॅरिंग्स म्हणतात आणि याचे 3 पार्ट आहेत. द फॅरिंग्स डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स. The nasopharynx is the uppermost part. सगळ्यात वरचा पार्ट त्याला काय म्हणतं? nasopharynx. These are the uppermost part of the nasal chamber and it leads into the esophagus or the oropharynx. Now these are the continuous towards the laryngopharynx. आता लॅरिंगोफॅरिंग्स पहा. इथं पुढून फॅरिंग्स दाखवला, हा आहे लॅरिंगोफॅरिंग्स. मग लॅरिंगोफॅरिंग्स म्हणजे काय? इन बिटवीन द नेसोफॅरिंग्स अँड ऑरोफॅरिंग्स द पॅलेट बोन कॉल्ड ॲज द टॉन्सिल. दॅट इज दे आर कॉल्ड ॲज द टॉन्सिल. ह्या दोघांच्या मध्ये असते ती म्हणजे टॉन्सिल. हिअर द फॅरिंग्स हॅज सेट of lymphoid organ called as the tonsil. टॉन्सिल म्हणजे काय? कधी कधी आपल्या टॉन्सिल दुखतात. टॉन्सिल दुखतात म्हणजे काय? हा जो घसा असतो, घशाच्या वरच्या बाजूला इथं ह्या ठिकाणी टॉन्सिल असतात आणि ह्या टॉन्सिल याला अटॅच झालेल्या असतात. म्हणजे हा वरचा पडदा असतो. हिअर द फॅरिंग्स हॅज द सेट ऑफ द लिम्फॉइड ऑर्गन कॉल्ड ॲज द टॉन्सिल. टॉन्सिल दोन्ही बाजूने 2 असतात. देन द लॅरिंग्स. आता हा झाला फॅरिंग्स. फॅरिंग्स नंतर पुढचा पार्ट आहे
larynx. It is also called as the sound box. हे जे larynx आहे त्या larynxला काय म्हटलं जातं? Sound box. Here, see here, these are the sound box. इथं पहा हे दाखवलेलं आहे sound box. Here, the larynx extends from the laryngopharynx to the hyoid bone, and it is hollow. It is hollow tubular structure. ही जी larynx आहे ही मोठी असते, पोकळ असते, and they are wall made up of the cartilage. त्यांच्या वरच्या बाजूला कार्टलेज असतं पाहिजे, तर कार्टलेज दाखवले बरोबर. हे जे थोडंसं रेडिश पार्ट आहे ते आहे cartilage. Here, these pallets or these are the plates held by the membrane, by the muscle. Internally, they are lined by the fold of elastic focal sac or focal cord. इथं पहा घसा, आपण बाहेरच्या बाजूला जे दिसतोय घसा, इथं त्याच्या वरच्या बाजूला कार्टलेज असतं. ते मसल मध्ये ते कार्टलेज मिक्स होऊन ते त्याला अटॅच झालेलं असतं. कशाला अटॅच झालेलं असतं? लॅरिंग्सला. लॅरिंग्स म्हणजे पोकळी, म्हणजे ही ट्यूब आहे. ह्या ट्यूबला लॅरिंग्स म्हटलं जातं, की जिथून काय तयार होतो? आवाज तयार होतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? व्हॉइस बॉक्स. हिअर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हॉइस बॉक्स. त्याला आवाज निघण्याचं केंद्र म्हणजे व्हॉइस बॉक्स म्हणतात. हिअर these are the true vocal cord. It is also called as the true vocal cord. याला खरा vocal cord म्हटलं जातं. Voice is produced by the vocal cords. आवाज इथून तयार होतो. कुठून? हा व्हॉइस बॉक्स म्हणजे लॅरिंग्स मधून तयार होतो. Here, the passage between the vocal cord and the modulations by the tongue, teeth, lips and the nasal cavity. बघा, इथून आवाज तयार होतो, परंतु त्या आवाजाचं रूपांतर वेगवेगळे करण्यासाठी काय काय लागतं आपल्याला? टंग लागते. टंगमुळे आपला आवाज वेगवेगळा येतो. टीथ, जर दात नसेल तर आवाज म्हणजे आपला आवाज व्यवस्थित येत नाही टीथमुळे. लिप्स, जर तोंड जर उघडं राहिलं किंवा बंद राहिलं तर आवाज वेगळा येतो. नाक जर बंद राहिलं तरी पण आवाज वेगळा येतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आवाजाला कारणीभूत असतात. The voice is created by the tongue, teeth, lips and nasal cavity. ह्या सगळ्यातून आवाज निर्माण होतो. The larynx open into the laryngopharynx. हा जो larynx हा आहे इथून इथपर्यंत, it opens into the laryngopharynx through the opening called as the glottis. इथं पहा, इथं दाखवले हे जे दिसते ना larynx, हा जो मोठा पार्ट आहे याला म्हटलं जातं glottis. That is called as the glottis. That is opening of the laryngopharynx called as the glottis. This opening in the trachea, these are called as the windpipe. याला लांब जी पोकळी आहे त्या लांब पोकळीला आपण काय म्हणतो? windpipe. These are guarded by the lip-like flap called as the epiglottis. Generally, याच्यावरून जे झाकण असतं, इथं हे झाकण आहे म्हणजे आपलं अन्न येण्यासाठी, अन्न आल्यानंतर तो पाठीमागच्या बाजूने जातं आणि पुढच्या बाजूला हवा येते. अशा प्रकारे याला काय म्हटलं जातं? वरच्या बाजूला जे झाकण असतं त्या झाकणाला काय म्हटलं जातं? epiglottis. It prevents by the entry of food into the trachea. epiglottis मुळे काय होतं? जे आपलं हवा आहे ही हवा स्वतंत्र नलिकेतून जाते, म्हणजे अन्न त्या नलिकेत जाऊ न देण्यासाठी इपिग्लॉटिस असते. इपिग्लॉटिस म्हणजे झाकण. कशावर झाकण? त्या लॅरिंग्स वरती झाकण किंवा ती जी ट्यूब आहे बरोबर, वाइंड पाईप आहे, त्या वाइंड पाईप वरचं झाकण म्हणजे फ्लॅप ऑफ लिप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द epiglottis. It prevents by the entry of the food into the trachea. ते काय करतं? They are prevent the entry of food. अन्न जे आहे ते अन्न आपल्या श्वसन नलिकेत
न जाऊन देण्यासाठी ह्या एपिग्लॉटिसचा उपयोग होतो. इथं एपिग्लॉटिस असते. हिअर हे झालं नेक्स्ट पार्ट. दुसरा झाला आपला फायरिंग्स. म्हणजे पहिला आपण नोज किंवा नॉस्ट्रिल, दुसरं पाहिलं फायरिंग्स. असा तिसरा पार्ट पाहायचा आपल्याला ट्रॅकिया. इथं पहा, इथे दाखवलंय ट्रॅकिया. ह्या वरच्या लाल रेडिश जो पार्ट दिसतो याला काय म्हणायचं? ट्रॅकिया. थर्ड पार्ट दॅट इज कॉल्ड एज द ट्रॅकिया ऑर वाइंड पाईप. त्यालाच वाइंड पाईप पण म्हणतात. Trachea or the windpipe, it is a long tube about 10 to 12 centimeter in length. जवळजवळ 10 ते 12 सेंटीमीटर असते ही. Now it is 10 to 12 centimeter in length and it runs through the neck to front of the esophagus. म्हणजे पुढच्या बाजूने ती कुठे जाते? त्या लंग्स कडे जाते. इन फ्रंट ऑफ द इसोफेगस अँड एक्सटेंड्स इनटू द सी शेप दॅट इज सपोर्टेड बाय द सी शेप ट्रॅकिया. हा सी शेप असतात, पूर्ण गोल नसतात त्या. एका बाजूने पुढच्या बाजूला सी शेप असतात. इट इज 16 to 20 rings of cartilage. They are prevent the collapse of trachea. ह्या जी ट्रॅकिया आहे, ह्या ट्रॅकिया अशा सी आकाराच्या असतात. सी कॅपिटल सी जो आहे असा सी आकाराच्या असतात. त्या जवळजवळ 16 ते 20 असतात. इथून ते इथपर्यंत ह्या किती आहेत? 16 ते 20 आहेत. अँड इट प्रिव्हेंट द कोलॅप्स ऑफ ट्रॅकिया. इट इज लाइन्ड बाय द सिलिएटेड इपिथिलियम. त्या कशापासून बनलेल्या असतात? सिलिएटेड इपिथिलियमने बनलेल्या असतात. Now it also forms the mucus gland. त्या काय सिक्रेट करतात? म्युकस ग्लँड सिक्रेट करतात. Here they trap the unwanted particle to prevent the entry of lungs. त्या काय करतात? आपल्या शरीरामध्ये त्या लंग्स मध्ये अनवॉन्टेड पार्टिकल म्हणजे डस्ट पार्टिकल किंवा इतर पोलन ग्रेन्स असतील, हानिकारक एअर असेल, ते आतमध्ये न येऊन देण्यासाठी, तिथे ट्रॅप करण्यासाठी त्या म्युकस ग्लँड असतात. इट प्रिव्हेंट द एंट्री इनटू द लंग्स. ह्या लंग्स मध्ये त्या येऊ देत नाहीत. कोण येऊ देत नाहीत? ट्रॅकिया. ट्रॅकिया काय करतं? म्युकस सिक्रेट करतं. फंक्शन आहे, इट सिक्रेट द म्युकस. देन द नेक्स्ट दॅट इज कॉल्ड एज द ब्रॉन्काय. आता पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत, ब्रॉन्काय. हिअर सी हिअर, these are the bronchi, respiratory system, capillaries. आता पुढचा पार्ट आहे पहा. हिअर आता ही एक ब्रॉन्काय आहे. हिअर द ब्रॉन्काय, द ट्रॅकिया डिवाइडेड इनटू द राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय. दोन्ही बाजूला दोन, एक राईट आणि एक लेफ्ट. इकडची ही लेफ्ट झाली आणि ही कशी झाली? राईट. अशा दोन बाजूला दोन काय असतात? ब्रॉन्काय असतात. दे रिचेस इनटू द मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. म्हणजे हा थोरॅसिक कॅव्हिटी आहे, म्हणजे छातीचा पिंजरा. ह्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये ह्या ब्रॉन्काय असतात. द ब्रॉन्काय आर सपोर्टेड बाय द सी शेप रिंग कॉल्ड एज द कार्टिलेज. पहा इथं ह्या सी शेप कार्टिलेज असतं, रिब्स असतात. ह्या रिबच्या साह्याने त्या आतमध्ये फिट असतात. The C-shaped incomplete ring called as the cartilage, and the bronchi are divided into the secondary and tertiary bronchi. आता पहा इथं ही प्रायमरी, इथे याला ही तयार झाली ही सेकंडरी आणि याला तयार झाली ही टर्चरी. असं झालं. ही जी मेन आहे याला म्हणायचं प्रायमरी. पहा मी इथं ॲरो दाखवलंय, इथं ही आहे प्रायमरी. त्याच्यातून ही इथं दुसरी फुटली, इथून ही मेन आहे इथपर्यंत, त्याच्यातून ही दुसरी फुटलेली ही सेकंडरी. असं झालं. आणि टर्चरी म्हणजे यातून ही दुसऱ्याला परत ही तिसरी फुटली, त्याला म्हणायचं टर्चरी. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी. समजलं आता? ही प्रायमरी, इथून ही प्रायमरी बरोबर, याला ही फुटलेली ही सेकंडरी आणि या सेकंडरीला फुटलेली ही इकडं बा टर्चरी म्हणजे फांद्या. प्रायमरी म्हणजे मेन, त्याला फुटलेली फांदी सेकंडरी आणि त्याला फुटलेली फांदी म्हणायची टर्चरी. अशा
तीन प्रकारच्या काय असतात, ब्रॉन्काय असतात. नाव द प्रायमरी ब्रॉन्काय डिवायडेड फ्रॉम द सेकंडरी अँड टर्चरी ब्रॉन्काय विच इज लीड्स टू द टर्मिनल ब्रँक्योल्स. आणि अशा प्रकारे शेवट काय तयार होतात, ब्रँक्योल्स. आता इथं पहा हे ब्रँक्योल्स दाखवलेले आहे. हिअर द लंग्स. आता आपण पूर्ण लंग्सचा अभ्यास करूया. आता हा एक लंग्स पहा कसा असतो. हिअर द लंग्स आर मेन रिस्पिरेटरी ऑर्गन. हा पूर्ण हा एक लंग्स झाला. इथं हे जे दिसतंय हे आहे हार्ट, आणि इकडची बाजू दिसते हे आहे रिप्स. रिप्स म्हणजे परगड्या, आणि हे आहे थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे छातीचा पिंजरा. याच्या आतमध्ये हा जो निळ्या रंगाचा दिसतो हे काय आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द लंग्स. आता आपण लंग्सची माहिती पाहूया. इथं दाखवले पहा लेफ्ट लंग्स, राईट लंग्स. आता हे राईट लंग्स मध्ये आपण पाहूया. द लंग्स आर द मेन रिस्पिरेटरी ऑर्गन. लंग्स हा मेन रिस्पिरेटरी ऑर्गन आहे. Now the pair of the spongy and elastic lungs, they are present in a thoracic cavity. Generally हे जे आहेत हे thoracic cavity मध्ये असतात. Each lungs is enclosed and protected by the double pleural membrane. Now the outer partial and the inner visceral. आता हे जे लंग्स आहेत हे लंग्स वरच्या बाजूने आणि आतल्या बाजूने अशी डबल लेअर आहे. मग वरचं जो लेअर असतो दॅट इज द आउटर लेअर इज द परायटल अँड इनर लेअर इज द व्हिसरल. वरच्या लेअरला काय म्हणायचं, परायटल, आणि आतल्या लेअरला काय म्हणायचं, व्हिसरल लेअर. इन बिटवीन द टू लेअर प्लुरल cavity, these are filled by the lubricating fluid called as the pleural fluid. पहा इथं जे फ्लुइड आहे, हे वरचं जे लेअर आहे ते दोन लाइनिंग दिसतात. याच्यामध्ये काय असतात, एक पाण्यासारखा पातळ पदार्थ असतो जे कॉल्ड ॲज द lubricating fluid called as the pleural fluid. They are secreted by the membrane. हे जे मेम्ब्रेन आहे ते मेम्ब्रेन हे पाण्यासारखा पातळ द्रव्य सिक्रेट करतं, त्याला आपण काय म्हणतो, प्लुरल फ्लुइड. अँड दीज आर डिव्हायडेड इनटू द, दॅट इज द लंग्स, डिव्हायडेड इनटू द 3 लोब्स. याचे 3 लोब्स असतात. ईच लोब्स that is divided into the 2 lobes. Each lobe of the lungs has the terminal bronchioles. आणि प्रत्येकाच्या शेवट काय असतो, असा ब्रँक्योल्स असतो. हा शेवटचा पार्ट असतो, त्याला म्हटलं जातं ब्रँक्योल्स. हिअर द टर्मिनल पार्ट ऑफ द लंग्स कॉल्ड ॲज द ब्रँक्योल्स अँड ते आर द बंच ऑफ द इयर सॅक. आणि त्याला असे छोटे छोटे काय असतात, इयर सॅक असतात. गोल गोल जे दिसतात ते आहेत ear sac. Now each ear sac they show the 10 to 12 alveoli. त्याच्यामध्ये किती हे alveoli दिसतात पहा, किती असतात हे 10 to 12 alveoli. एका लोब्स मध्ये 10 ते 12 अशा गोल गोल alveoli असतात. अशा प्रकारे हे आपण पाहिले लंग्स, बरोबर. लंग्सला मात्र किती 3 लेअर आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे 3 लोब आहेत लंग्सला. ह्या इकडच्या बाजूला 1 आणि इकडच्या बाजूला 2 असे 2 लंग्स असतात. सॉरी 3 लोब असतात. लंग्स हे किती आहेत, बायलोब, म्हणजे दोन्हीकडे 2 असतात, परंतु ते किती असतात, 3 लोब असतात. दॅट इज द लेफ्ट लंग्स इज स्मॉलर अँड लेफ्ट लंग जो आहे हा कसा असतो, स्मॉल असतो. हिअर अँड इट डिव्हायडेड इनटू द 2 लोब्स. याच्यामध्ये 2 लोब्स आहेत. लेफ्ट मध्ये 2 लोब असतात, 1 आणि 2. इकडं एकच मोठा लोब आहे आणि इकडं 2. असे एकूण किती लोब झाले लंग्सचे, 3 लोब झाले. आणि ह्या प्रत्येक लोब्स मध्ये शेवटच्या बाजूला काय असतात, अशा अल्व्हेलाई. इथं दाखवलंय पहा, तशा अल्व्हेलाई असतात. आता या अल्व्हेलायचा आपण अभ्यास करूया. व्हॉट इज द अल्व्हेलाई. आता हा अल्व्हेलाई कशा आहेत पहा. हिअर इट इज थिन वॉल्ड लॉब्युलर स्ट्रक्चर. त्या कशा असतात, थिन वॉल्ड असतात. अँड
दे लाईक द बंच ऑफ द ग्रेप्स. आपले जे ग्रेप्स आहेत, व्हॉट इज द ग्रेप्स? हिअर these are the grapes like structure and the bunch, जसं आपण घड असतो द्राक्षेचा त्याप्रमाणे ते दिसतात. Each alveolus is surrounded by the network of the capillaries from the pulmonary arteries. आणि त्याच्या वरच्या बाजूला हे दिसतंय ही पल्मोनरी आर्टरी आलेली असते. दे फॉर्म्स द आर्ट. इकडं हे व्हेन्स आहेत आणि ह्या आर्टरीज आहेत. म्हणजे ह्या व्हेन्स काय करतात? अशुद्ध रक्त आणतात आणि व्हेन ह्या काय करतात? चांगलं शुद्ध झालेलं ब्लड ह्या घेऊन जातात. म्हणजे पल्मोनरी आर्टरी अँड पल्मोनरी व्हेन्स, दे हॅव द हायली इलास्टिक वॉल मेड अप ऑफ द सिंगल लेयर्स. ते काय करतात? व्हॅस्क्युलर, हायली व्हॅस्क्युलर मसल आहेत. त्याच्या ह्या ज्या अल्व्हेलाई आहे ह्या अल्व्हेलाईच्या वरच्या बाजूला ते असतात. देन the basement membrane, they are formed by the connective tissue. ह्या कशापासून बनलेल्या आहेत? The basement membrane of the connective tissue. They are about the 700 millions alveoli. ह्या ज्या alveoli 10 ते 12 एका बंच मध्ये असतात, अशा टोटल किती आहेत? 700 मिलियन्स. मिलियन्स म्हणजे 6 शून्य, लक्षात घ्या. म्हणजे 700 वर 6 शून्य. हिअर म्हणजे किती झाले? 6 2 8, म्हणजे 7 वर किती शून्य? 8. इतक्या त्या असतात. हिअर द लंग्स, दे हॅव टू प्रोव्हाइड द सरफेस एरिया टू एक्सचेंज गॅसेस. त्याचं मेन फंक्शन काय आहे अल्व्हेलायचं? एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजे ऑक्सिजन बाहेरून ऑक्सिजन घेणे आणि शरीरातला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं, हे मेन काम कोणाचं असतं? ह्या अल्व्हेलायचं असतं. म्हणजे अल्व्हेलाय या सगळ्यात महत्वाचं कार्य ह्या रेस्पिरेशन मध्ये करत असतात. देन शो द डायफ्रॅम. आता आपण पाहूया की डायफ्रॅम इथं दाखवली पहा, इथून तर अशी इथपर्यंत असा सी आकाराची असते अशी, बरोबर. इथं मी ॲरो दाखवतोय, सगळ्यांना दिसत असेल. तर हा सी आकाराची ही असते डायफ्रॅम. आता डायफ्रॅम काय? मस्क्युलर सेप्टम, दे आर सेपरेट द thoracic अँड द abdominal cavity. त्याच्या खाली इथं हा जो भाग आहे इथं पोटाचा भाग आहे. डायफ्रॅम नाव कुठं दिलेलं आहे? ह्या पोटाच्या ठिकाणी दिलेलं आहे. मग पोट म्हणजे काय? जिथं डायजेस्टिव्ह पार्ट, म्हणजे आपण खाल्लेलं इथं असतं ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. परंतु हा पार्ट वेगळा ठेवण्यासाठी ह्या डायफ्रॅमची मदत होते. डायफ्रॅम काय करते? ती सेपरेट ठेवण्यासाठी. म्हणजे द मस्क्युलर सेप्टम ऑफ द thoracic अँड abdominal cavity. हे आहे थोरॅक्स आणि हे आहे ॲब्डॉमेन. हे वेगळं ठेवण्यासाठी ही डायफ्रॅम असते. इट इज डोम शेप, DOME, डोम. डोम म्हणजे अशा गोल आकाराची असते. अँड दे हॅव टू कॉन्ट्रॅक्शन बिकम द पॅटर्न्स. ही कधी कधी अशी सरळ होते, कधी अशी डोम शेप होते. त्याचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम रेस्पिरेशन मध्ये आपण पाहतो की हे डायफ्रॅम सरळ कधी होते आणि अशी बांगडी किंवा अशी गोल कधी होते. हिअर दीज आर शोइंग इन रेस्पिरेशन मेकॅनिझम. हे आपण पाहूया रेस्पिरेशन इन मेकॅनिझम. हा मोठा पार्ट आहे.